धावा यायला लागली बघ पडदा सोडला पण काय करणार तिथून ऐकायला जाणार आहे का तिकडे अनाउन्स करून काय उपयोग नाही. तुम्ही मोटरसायकल चालू ठेवून मध्ये मध्ये पालव्याने हे करा. ठीक आहे. आज सगळ्या गाड्या रेषेवर लागल्यानंतर रशी धरणारे पंच जे आहेत वेळेत रशी खाली सोडा. रशी बैलांच्या पायात अडकते. सर्व गाडीवाल्यांना मालकांना आणि चालकांना सूचना आहे. मध्ये बोरीजवळ काही गाड्यांसोबत तुमचे नातेवाईक प्रेक्षक गाडी बरोबर दोन्ही बाजूने धावतात. गाववाले सुद्धा धावतात. असं आढळल्यास गाडी बाद करण्यात येईल आणि 3 वर्ष पुन्हा या मैदानात ते बैल सुद्धा धावण्यासाठी परवानगी मिळणार नाही याची नोंद घ्या. नंबर मध्ये 1 नंबरला गाडी आलेली सुद्धा आपण बाद केली लक्षात ठेवा. गाड्यांची स्पर्धा होते त्याप्रमाणे स्पर्धा ही स्पर्धेसारखी झाली पाहिजे. बैलांना त्यांच्या वेगाने पळू द्या. चला बैलगाडीचा 6वा गट गेलाय. यानंतर बैलगाडीचा 7वा गट सुटेल. या 7व्या गटामध्ये सौरभ सतीश नाईक नागावबंदर, यशवंत नारायण पोळकर सांडगोटे, त्रिशा गोटनकर वेशवी, दीप शैलेश मुंडे देवकर, सुरेश शंकर भगत बामणगाव, सोहम जयवंतराव दोली, जैविक राजेंद्र टोपले खानाव, आराध्य अजय घाडगे कुरुळ या सर्वांनी आपल्या गाड्या तयार ठेवायच्या. पंचांनी स्कॅनिंग करून तयार राहायचंय. गट क्रमांक 7 सौरभ सतीश नाईक नागावबंदर, यशवंत नारायण पोळकर सांडगोटे, त्रिशा गोटनकर वेशवी, दीप शैलेश मुंडे देवघर, सुरेश शंकर भगत बामणगाव, सोहम जयवंतराव बोली, जैविक राजेंद्र टोपले खानाव, आराध्य अजय घाडगे कुरुळ. तर गाड्या जिथून बाहेर येत आहेत तिथले प्रेक्षक जरा बाजूला ना. गाड्या रेषेवर येत नाहीत. गाड्या जिथून बाहेर येत आहेत तिथल्या प्रेक्षकांनी जरा बाजूला व्हा. गाड्यांना रेषेवर येऊ द्या. गाड्या रेषेवर एका नंबरला लागण्यासाठी येत नाहीत. तुम्ही आडवे येत आहे ना. तर प्रेक्षकांनी बाजूला. स्टेजच्या समोरचे सगळ्या प्रेक्षकांनी पट्टा खाली करा. गाड्यांना अडथळा होतोय. गट नंबर 5 धावून आला. त्याचा निकाल वाचतो. नरेश अनंत वर्तक 1 नंबर, अद्विक सागर पोईलकर सांडगोठी 2 नंबर, मधुकर आत्माराम पाटील बेली 3 नंबर आणि नील किरण घरत वरंडे 4 नंबर. गट क्रमांक 6 सुटलेला आहे. गट क्रमांक 6 मध्ये दोन्ही पांढऱ्या जोड्यांमध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळते. बघा या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला हे शक्य झालंय. आज सचिन दादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपल्या इथे मथुरचं सुद्धा आगमन झालं होतं. आज कल्याणचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक राहुल दादा आपल्या मथुरला घेऊन इथे आले आणि सचिन दादांच्या या नेत्रदीपक अशा आयोजनाने आपल्याला स्क्रीनच्या माध्यमातून या गाड्या पाहायला मिळतात. चला गाड्या जवळ आल्यात. विपुल राहुल नागा या गटामध्ये चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी दोन्ही बाजूला घेऊन जवळ गाड्या आल्यात. मागे बघा. विपुल राहुल खाली खाली बाबू नाईक यांना 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. स्टेज वरून घेऊन जा. चला गाड्या जवळ आल्या. मागे बघा मागे बघा. स्क्रीनच्या जवळ गाड्या आल्यात. स्टेज समोरची मंडळी बाजू. गाड्यांमध्ये चुरस. आवरा 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 आवरा. रेष पार केल्यानंतर गाड्या आवरा. पुढे गाड्या आहेत दुसऱ्या. स्टेज समोरच्या लोकांनी कृपया पट्टा खाली करा. गाड्या सुटताना खूप त्रास होतोय. रेषेवरच्या सगळ्या मंडळींनी पट्टा खाली करा.
सर्व सुशिक्षित मंडळी आहेत. बॅरिकेडच्या बाहेर उभं राहण्यासाठी बॅरिकेड लावलंय. सरपंच सुधीर केरकर, आपण जरा ऍक्शन मोड मध्ये या आणि प्रेक्षकांना बाजूला करा. सरपंच सुधीर केरकर, आपण ऍक्शन मोड मध्ये या जरा आणि प्रेक्षकांना बाजूला करा. स्टेज समोरची मंडळी बाजूला व्हा. गाड्यांना अडथळा होतोय. सर्व गाड्या परत आल्याची खात्री केल्याशिवाय नवा गट घेऊ नका आणि नवा गट जिथून बाहेर येतोय तर प्रेक्षकांनी बाजूला व्हा. तुम्ही रेषेवर गाड्यात लागू देत नाही. चला बाजूला व्हा. रेषेवर गाड्या येऊ द्या व्यवस्थित.